नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. विद्युत सहाय्यक महावितरण 2 वर्षापासूनची भरती रखडलेली होती. त्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर म्हणजे मागच्या वर्षी ऑक्टोबरला एक पहिली मेरिट लिस्ट त्यांनी लावलेली आहे. त्यानंतर साधारण 2000च्या जवळपास जॉईनिंग त्यांनी दिलेली आहे. बऱ्याच जणांना रिजेक्ट केलेलं आहे, बऱ्याच जणांना ॲब्सेंट होते, त्यामुळे ती लिस्ट कमीत कमी लागलेली आहे किंवा जॉईनिंग हे फार कमी झालेले आहे कंपॅरेटिव्हली. त्यानंतर जे काही पेंडिंग पोस्ट होत्या त्यामध्ये 2269 पोस्टची त्यांनी वेटिंग लिस्ट आता रिसेंटली 1 फेब्रुवारीला त्यांनी दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये बऱ्याच काही त्रुटी आहेत. त्यामध्ये EWSला स्थान देण्यात आलेलं नाही आहे. कोर्ट मॅटर जे असेल ती गोष्ट वेगळी आहे, परंतु EWSची ओपन ज्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्यांचंसुद्धा त्यांनी सिलेक्शन केलेलं नाही आहे. असे असंख्य प्रश्न विद्यार्थी मित्रांना पडलेले आहेत. तर त्याचं उत्तर मी जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न माझ्या व्हिडिओद्वारे किंवा माझ्या अपडेट्सद्वारे द्यायचा प्रयत्न करत असतो माझ्या अनुभवावरून. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मला इथे इन्क्लूड करायचे आहेत, काही महत्त्वाचे प्रश्न इन्क्लूड करायचे आहेत. तर त्याबद्दलच तुम्हाला आज माहिती द्यायची आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न तुमचा आहे जसं महादेव ढाकणे यांचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा तोच प्रश्न आहे. मला हे लक्षातच येत नाही विद्यार्थ्यांचं की विद्यार्थी म्हणजे कसं करतात की काहीतरी कोणीतरी सांगतं त्यांना आणि त्यानुसारच तसं पुढे रिॲक्ट करतात. कुठलंच काही शहानिशा करत नाही. परंतु आपल्या चॅनलवर किंवा मी माझ्या जे काही माहिती आहे अनुभवावरून तुम्हाला जास्तीत जास्त व्यवस्थित आणि ॲक्झॅक्ट माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो. तर त्यानुसारच माझी एक विनंती आहे की कुठल्याच अफवांवर जाऊ नका, कुठल्याच निगेटिव्हिटी मनात आणू नका. जे काही आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कट सांगत असतो. त्यामध्ये त्यांचा प्रश्न असा आहे की सर, होल्डचे जे स्टुडंट आहेत बेस्ट ऑफ 5चे म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये जे बेस्ट ऑफ 5मुळे होल्डवर ठेवण्यात आलेले होते त्यांचं बेस्ट ऑफ 6मध्ये बसत नव्हतं, तर त्यांचे लिस्टमध्ये नाव नाही. हा एक प्रश्न मला असंख्य विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे या 2 व्हिडिओमध्ये जे मी ऑलरेडी दिलेले आहे वेटिंग लिस्टवर. त्यामध्ये याचं उत्तर असं आहे मित्रांनो की तुम्ही ऑलरेडी होल्डवर आहात पहिल्या लिस्टमध्ये, त्यामुळे सेकंड लिस्टमध्ये तुमचं नाव येणारच नाही. ठीक आहे, सेकंड लिस्टमध्ये ते नाव येणार नाही कारण तुम्ही होल्डवर आहात. तुम्हाला झोन ऑलरेडी अलॉट झालेले आहे, तुमचं DV झालेलं आहे, तुम्हाला फक्त डिव्हिजन बाकी आहे. ठीक आहे, तुम्ही जर आता सेकंड लिस्टमध्ये जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर त्यामध्ये जर तुम्ही बेस्ट ऑफ 6मध्ये बसत असाल, कट ऑफमध्ये बसत असाल बेस्ट ऑफ 6चे मार्क्स घेऊन, तर तुम्हाला डायरेक्ट इथे डिव्हिजन मिळेल. तुम्हाला डायरेक्ट त्याची डिव्हिजनची ऑर्डर मिळेल किंवा तुमचं मेल येईल किंवा तुमची लिस्ट लागेल, जे काही असेल ते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की आता सेकंड लिस्टमध्ये आपलं नाव नाही आहे, तर तसं काही विषय नाही आहे. तुम्ही जर बेस्ट ऑफ 6च्या कट ऑफच्या मार्कमध्ये बसत असाल या सेकंड लिस्टमध्ये जे काही कट ऑफ कमी झाला आहे त्याप्रमाणे, तर तुम्हाला डिव्हिजन त्या पर्टिक्युलर झोनमध्ये ते अलॉट करतील आणि मग तुमचं जॉईनिंग होईल. ठीक आहे, तुम्हाला परत लिस्टमध्ये तुमचं नाव येणार आणि तुमचं ऑलरेडी पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे. तुम्हाला फक्त होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे. असेच बरेचसे होल्डचे विद्यार्थी आहेत ज्यांना अलग अलग कारणांमुळे बेस्ट ऑफ 5चं एक वेगळं कारण आहे आणि काही डॉक्युमेंट रिलेटेड काही वेगळे कारण आहेत, तर त्यांना होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे. ते आता पुढच्या काही दिवसामध्ये क्लिअर होतील हे 100% कारण मी स्वतः ती माहिती हेड ऑफिसवरून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे जितेंद्र कोरे काहीतरी नाव आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की निगेटिव्ह मार्किंग असते का कोणतेही एक्झाम. ॲक्च्युली त्यांनी JEEबद्दल विचारलं आहे, परंतु निगेटिव्ह मार्किंग हे 80 to 90% एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. त्यामुळे यामध्ये सुद्धा आपल्या MSCBच्या प्रत्येक एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. ट्रान्सकोची असो, आपली टेक्निशियनची असो की JEEची असो की EEची असो. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचे तर तुमचा 1 मार्क जाईल. जर 1 प्रश्न चुकला तर तुमचा 0.25 जे मार्क आहे ते जातील. ठीक आहे, त्यानंतर दत्ता कुटे यांचा प्रश्न आहे. दत्ता कुटे हे कसे मला नेहमी वरच्यावर प्रश्न विचारत असतात, त्यांचे कमेंटसुद्धा असतात. तर त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की सर, माझा एक फ्रेंड आहे, त्यांनी जेव्हा फॉर्म भरलेला होता तेव्हा त्याच्याकडे तेव्हाचं नॉन नव्हतं, तर आताचं नॉन क्रिमिनल चालेल का? तर ॲक्च्युली त्याचं उत्तर असं आहे की मागच्या पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आलेला होता, तर त्यांनी होल्डवर ठेवलं होतं, परंतु त्यांनी नंतर त्यांना कन्सिडर करून त्यांना जॉईनिंग दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नॉन जर तेव्हाचं नसेल तर नंतरचं सुद्धा चालेल, लेटेस्टसुद्धा चालेल. एकदमच आताच एकदम हे करू नका. त्या आधीचं जर असेल तर फारच चांगलं, पण नसेल तर काढून ठेवा. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. विकास शिंदे यांचा परत प्रश्न आहे की सर, बेस्ट ऑफ 5चं काय होईल? बेस्ट ऑफ 5 आता जी सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे, सेकंड लिस्ट लागलेली आहे, त्यामध्ये सुद्धा बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थी आहेत, डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, बरेचसे आमचे अप्रेंटिस कंप्लीट नाही ते सुद्धा विद्यार्थी आहेत किंवा बरेचसे आहेत. तर ते ॲक्च्युली ते रिजेक्ट होणार नाही. बेस्ट ऑफ 5 रिजेक्ट होत नाही आहे. त्यांनी ऑलरेडी डिसिजन घेतलेला आहे पहिल्या लिस्टमध्ये, ते होल्डवर ठेवतात. जर तुम्ही तुमचे बेस्ट ऑफ 6चे मार्क जर कट ऑफमध्ये बसत असतील, जे काही कट ऑफ लागला आहे सेकंडचा, तर त्या कट ऑफमध्ये बसत असतील तर तुम्हाला जॉईनिंग मिळेल. नाहीतर मग तुमचं काही खरं नाही, तुम्हाला ते होल्डवर ठेवतील कारण थर्ड लिस्ट वगैरे यायला अजून भरपूर वेळ आहे. ठीक आहे,
त्यानंतर संदीप डावरे यांचा प्रश्न आहे की सर ST ड्राईव्हचा रिझल्ट कधी लागेल. हा सुद्धा प्रश्न मला असंख्य विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे. ॲक्च्युली मित्रांनो असं आहे की आतापर्यंत रिझल्ट हा अपेक्षित होता, आतापर्यंत लागायला पाहिजे होता, परंतु काही टेक्निकल बाबी आहेत त्यांना ते बऱ्यापैकी, कारण की 3-4 पोस्टचा रिझल्ट आहे हा, आणि त्यामध्ये विद्युत सहाय्यकचं सुद्धा अजून फायनलाइज झालेलं नाही आहे. तर हे सगळं क्लिअर झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल. रिझल्ट हा कधीही लागू शकतो, परंतु जे काही माझा अंदाज आहे तर त्या अंदाजानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट अपेक्षित आहे असं मला वाटते पर्सनली, जे काही मी माहिती घेतली आहे त्यावरून. ठीक आहे. त्यानंतर राम जाधव यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की सर EWSचं काय, EWS सोबत अन्याय झालेला आहे वगैरे वगैरे. तर त्यांचं खरं आहे, कारण की EWSचं जरी कोर्ट मॅटर असलं, जरी याचिका असल्या, तर त्यांनी EWSची लिस्ट लावली नाही हे मान्य आहे 4,500 विद्यार्थ्यांची. परंतु EWS टू ओपन जे सिलेक्शन होतं कॅटेगरी, म्हणजे जे याच्यामध्ये कट ऑफमध्ये बसत असतात, ओपनमध्ये जर जात असेल, हायर पर्सेंट असेल, त्यांनी ओपनमध्ये त्यांचं सिलेक्शन करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं आणि त्याची आशा होती आपल्याला. परंतु तसं केलेलं नाही, हे अत्यंत चुकीचं घडलेलं आहे. EWSच्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये चान्स मिळायला पाहिजे होता, जे पर्सेंटेजमध्ये बसतात त्यांना. ठीक आहे. पण ते झालेलं नाही आहे. परंतु आता ते काही कोर्टाचं कारण सांगतायत, तर बघू, आपण वाट बघू काही दिवस काय काय करतात ते बघू याच्यामध्ये. त्यानंतर किरण भांडवे यांचा एक प्रश्न आहे की सर महाजेनकोमध्ये 2620 पोस्ट वॅकंट आहे अशी एक त्यांनी कुठेतरी जाहिरात बघितलेली आहे किंवा कुठेतरी ॲड बघितलेली आहे, आय थिंक न्यूजपेपरमध्ये. तर किरण, वॅकन्सी तर आहे, महाजेनकोमध्ये आहे, पारेषणमध्ये तर आहेच आणि वितरणमध्ये पण आहे, परंतु हे वॅकन्सी काढत नाही. महाजेनकोची वॅकन्सी साधारण काही वर्षांपासून निघालेली नाही आहे, तर त्यामध्ये आपण असं कन्फर्म सांगू शकत नाही की ही वॅकन्सी आताच निघेल किंवा कधी निघेल. परंतु टेक्निशियनच्या ह्या वॅकन्सी बऱ्यापैकी कन्फर्म आहेत आणि AEच्या वॅकन्सीत कन्फर्म आहेत. त्याच्यामध्ये टेक्निशियन 3बद्दल मला बरेच कमेंट असतात विद्यार्थी मित्रांचे, त्यासुद्धा वॅकन्सी येऊ शकतात, परंतु अजून ट्रान्सफरचीसुद्धा आपली आलेली नाही आहे. त्यामुळे आपण असं इथे ट्रस्ट करू शकत नाही किंवा यांच्यावर डिपेंड राहू शकत नाही. वॅकन्सी ही येणारच आहे, परंतु त्याला 1 वर्ष लागतो की 6 महिने लागतं का 2 वर्ष लागतं हे सांगणं सध्या कठीण आहे. जेनकोबद्दल बोलतो आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वप्नील भैसारे यांचा प्रश्न आहे, परत तोच प्रश्न आहे की सर बेस्ट ऑफ 5 जे आहे सेकंड लिस्टमध्ये त्यांचं काय होईल. तर ते कट ऑफमध्ये जर बसतील, बेस्ट ऑफ 6चे, तुम्ही जर बेस्ट ऑफ 5नी तुमचं सिलेक्शन झालं असेल, तुमचे बेस्ट ऑफ 6चे मार्क हे कट ऑफमध्ये बसत असतील, तरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल सेकंड लिस्टमध्ये. जर नाही झालं तर तुमचं परत ते होल्डवर ठेवतील किंवा ते पुढे काय ते प्रोसिजर करतील. जर तुम्ही कट ऑफमध्ये बसत असाल तर तुमचं जॉईनिंग होईल, तुम्हाला डिव्हिजन देण्यात येतील, तुम्हाला झोन देण्यात येतील. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न आहे महादेव गेडाम यांचा, आणि हा प्रश्न 2-3 जणांनी विचारलेला आहे की सर ऑपरेटरच्या वेटिंग लिस्टचं काय. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एकदम सिरियस मॅटर आहे, कारण की मला एक DT म्हणून आहे, त्यांचीसुद्धा कमेंट असतात की सर वेटिंगवर काय. ॲक्च्युअली त्याच्यावर माझं माहिती घेणं सुरू आहे जे वेटिंगबद्दल आहे ते, कारण की वेटिंगचं कसा अर्थ असतो माहिती आहे का, की वेटिंगला ते जॉईनिंग देतीलच हे शुअर नसतं. ते होल्डर म्हटल्यापेक्षा त्यांना ते वेटिंग लिस्ट लावून ठेवतात. ते क्लिअर कधी करतील, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असे लावू शकतात. त्यामुळे असं काही कंपल्जन राहत नाही. वॅकन्सी असल्या, एकदम शुअर वॅकन्सी असल्या तरच ते फिल करतात, नाही तर ते वेटिंग लिस्ट फिल करत नाही. विद्युत सहायकच्या बाबतीत तसं नाही आहे. विद्युत सहायकची वॅकन्सी ही कन्फर्म आहे. त्यामुळे तर मित्रांनो, ऑपरेटरची वेटिंग लिस्ट ही कन्फर्म नाही आहे, परंतु विद्युत सहायकची वेटिंग लिस्ट ही कन्फर्म आहे. ऑपरेटरबद्दल जे काही आता वेटिंग लिस्ट बाकी आहे JEEच्या वगैरे, त्याबद्दलसुद्धा मी डिटेल माहिती घेऊन, माझी जी माहिती जी काय मी वरच्यावर घेत असतो त्यावरून तुम्हाला मी माहिती देईलच. ठीक आहे. त्यानंतर अक्षय वाशिमकर यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर महावितरणचं प्रायव्हेटायझेशन वगैरे होऊ शकतं किंवा काय, कसं काय, पुढे काय होईल वगैरे. तर हा एक वेगळा विषय आहे, यावर मी एक व्हिडिओ पुढे घेईलच डिटेलमध्ये. परंतु सध्या या निगेटिव्ह गोष्टीबद्दल विचार करू नका. मी पॉझिटिव्ह जर असेल काहीतरी तर त्याचं मी शंका जरी असेल, शंका म्हटल्यापेक्षा आशा जरी असेल तरी मी तुम्हाला सांगतो, परंतु निगेटिव्ह असेल तर ती गोष्ट कन्फर्म असल्याशिवाय मी कधीच सांगत नाही. जेव्हा मला असं वाटेल की आता हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे, तेव्हा तो व्हिडिओ मी क्लिअर करून तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सध्या त्या गोष्टीचा विचार करू नका. त्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुकेश जांभूळकर यांचा की सर महाट्रान्सपोर्ट टेक्निशियन 4च्या वॅकन्सी कधी येणार आहे, किंवा असिस्टंट जे आपले आहे सहाय्यक तंत्रज्ञाचा वॅकन्सी कधी येणार आहे. तर त्यामध्ये मित्रांनो कसं आहे की मागे त्यांनी अप्रुव्हलचं एक पत्र आपल्याला दिलेलं आहे, त्यानंतर एक गॅप पडलेली आहे. मधल्या काळामध्ये मी माझी जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला एक उत्तर असं दिलेलं आहे की सध्या वॅकन्सी ते डिस्प्ले कधी करतील ही डेट सांगणे कठीण आहे. करतील तर आता करतील, नाही तर काही महिनेसुद्धा जाऊ शकतात, उलटू शकतात, कारण की त्यांची प्रोसेस, तसंही गव्हर्नमेंटची प्रोसेस, ऑफिशियली प्रोसेसेस किती स्लो असतात हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण असं गृहीत धरू शकत नाही की आता 1-2-3 दिवसात
किंवा 8 दिवसात वॅकन्सी येईल असं वाटलं होतं की 8 दिवसात वॅकन्सी येईल, परंतु अजूनसुद्धा त्या गोष्टी थांबलेल्या आहेत. तर त्यामध्ये वेळ जाऊ शकतो. जर आली कदाचित तर या मार्चमध्ये वगैरे स्टार्टिंग पहिल्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे किंवा फेबच्या एंडमध्ये पण येऊ शकतं. ठीक आहे, नाही तर मग ते आणखी 1-2 महिने डिले होईल. सध्या डेट कन्फर्म सांगणं कठीण आहे. टेलिग्राम चॅनल जे आपलं आहे, मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे कनेक्टेड राहा. मला काहीच थोडीफार जरी हालचाल वाटली की आता 8 दिवसामध्ये ॲड येईल किंवा 2-3 दिवसामध्ये ॲड येईल, तर मी तुम्हाला तिथे जे आहे नोटिफाय करेलच. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रशांत शिंदे आणि तुषार धुर्वे यांचा सेम प्रश्न आहे की सर ऑपरेटरची वेटिंग लिस्ट कधी ऑपरेट होईल किंवा त्यांना काय होईल. तर मी त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे आता इथे काही व्हिडिओ वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यानंतर मनीषा मुंडे यांचं एक खूप चांगलं कमेंट आहे. ॲक्च्युली त्यांचे मला भरपूर कमेंट असतात मनीषा मुंडे यांचे, तर त्यांनी एक छान असं कमेंट दिलेली आहे. मला असं वाटतं की तू सगळ्यांनी ऐकावी, सगळ्या विद्यार्थ्यांनी, की विद्युत सहायकच्या थर्ड लिस्टच्या भरोशावर राहू नका. विद्युत सहायकचं जे काही थर्ड लिस्ट लागेल तेव्हा लागेल, नाही तर लागणार पण नाही किंवा काय, कारण की आधीच काहीतरी बऱ्यापैकी घोळ्याच्या सुरू आहेत की EWSला त्यांनी ओपनमध्ये घेतलेलं नाही किंवा बेस्ट ऑफ 5चे इश्यूज आहे. त्यामुळे त्याच्या मागे न लागता सरळ ट्रान्सको आपले जे काही आहे ट्रान्सको आपलं MSCTCL, त्यामध्ये टेक्निशियनच्या वॅकन्सीची तुम्ही जे काही आहे त्याची तयारी करा. त्याची ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महापारेषण हे महावितरणपेक्षा बऱ्यापैकी चांगलं डिपार्टमेंट असल्यामुळे तुम्हाला तिथे वर्किंग एन्व्हायरमेंट चांगलं आहे. मुलींसाठी लेडीजसाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे. त्यामुळे त्यावर फोकस करा. इथे थर्ड लिस्टची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही आहे. हा एक त्यांनी मेसेज तिथे दिलेला आहे आणि मी त्याच्यासाठी थँक्यू म्हणेल त्यांना. ठीक आहे. आणि ट्रान्सकोचे जे टेक्निशियन 4ची जी वॅकन्सी आहे ती आता येईलच पुढल्या काही काळामध्ये. ही कन्फर्म आहे, 101% कन्फर्म आहे. फक्त ड्युरेशन किती लागेल त्याला थोडं सांगणं कठीण आहे, परंतु तुम्ही अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो. ठीक आहे. कारण की जागा अशा खूप निघणार नाही आहे. साधारण 1000 ते 1200च्या रेंजमध्ये जागा निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर किशोर भोसले यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. किशोर भोसले मला कंटिन्यू कमेंट असतात वरच्यावर त्यांचे. तर EWSचं काय होईल सर? तर EWSमध्ये असं आहे की EWSमध्ये जे कोर्टाचं मॅटर आहे हे सुरू आहे, परंतु त्यामध्ये वेळ लागू शकतो. सध्या डेट सांगणं मी तुम्हाला खोटी आशा देणार नाही, परंतु EWSला सध्या वेळ लागणार आहे. पुढचे 1-2-3 महिने आरामात त्यामध्ये जातील. त्यामुळे सध्या EWSवर कोणतं सोल्युशन निघणार नाही आहे. जे काय आहे ते प्रयत्न आपण पुढे करूच. मी तुम्हाला पुढचं प्लॅनिंग सांगेलच काय, कारण की हे जे इश्यूज आहे सगळे वेटिंग लिस्ट आहे, EWSची इश्यूज आहे किंवा EWSला ओपनमध्ये घेतलेलं नाही आहे, हे आपण सगळे पुढे फोकस करणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये, 1-2 महिन्यामध्ये ते सगळं फोकस करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा चॅनलला. आपण जे काही आहे ते पुढे ह्या गोष्टी सगळ्या नेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे. आपले जे प्लॅन्स आहे आपल्या चॅनलवर डायमंड प्लॅन म्हणून आहे, बाकी गोल्ड आणि सिल्वर तुम्ही शक्यतोवर घेऊ नका. परंतु डायमंड प्लॅनमध्ये जर तुम्ही घेत असाल तर मला अक्षय लव्हाळे आणि भूषण चरडे यांचा एक प्रश्न आहे की सर कसं घ्यायचं. तर ते ॲक्च्युली ते तुम्ही तिथे जेव्हा जॉईन बटन क्लिक करता, सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन बटन आहे, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे 3 प्लॅन दिसतील. त्यामध्ये डायमंड प्लॅन जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तरच घ्या. इतर 2 प्लॅन घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये बाकीच्या फॅसिलिटीज नाही आहे. तर डायमंडमध्ये गेल्यानंतर मी तुमच्याशी टेलिग्राम थ्रू कॉन्टॅक्ट करतो आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो. सध्या ग्रुप वगैरे सध्या आपण त्यावर काही सध्या हे केलेलं नाही आहे, सुरुवात केलेली नाही आहे, परंतु मी ते जे नावं ज्यांनी डायमंड प्लॅन घेतलेलं आहे ते माझ्याकडे नोट करून ठेवलेले आहेत. त्यांना पुढचे जे आपले कोर्स आहे किंवा जे काही लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे किंवा आपलं लाईव्ह लेक्चर्स होणार आहे आपल्या ट्रान्सकोचे टेक्निशियन 4चे, त्यामुळे त्यांना भारी डिस्काउंट राहणार आहे. आणि प्लस माझं पर्सनल गायडन्स त्यांना प्रत्येकाला राहणार आहे जे त्या प्लॅनमध्ये असतील त्यांना. ठीक आहे. ते नावं मी माझ्याकडे नोट केलेलं आहे. काही जणांचे पर्सनल नंबरसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी माहिती तुम्हाला इथे मिळाली असेल. माझ्याकडून मी जास्तीत जास्त माहिती द्यायचा तुम्हाला प्रयत्न करत असतो, परंतु मधल्या पिरियडमध्ये जे काही आता सेकंड लिस्ट लागली आहे त्यावर बऱ्याचशा त्रुटी आहेत त्यामध्ये. तर त्याचंसुद्धा आपण पुढे काय सोल्युशन निघतं ते बघायचा प्रयत्न करू. आणि जे होल्ड कॅन्डिडेट्स आहे त्यावर सुद्धा एक अपडेट असं आहे की पुढच्या हे जे आता लिस्ट ऑपरेट होणार आहे सेकंड लिस्ट, त्यामध्ये आधी झोनची लिस्ट लागेल आणि त्यानंतर जे होल्डर्स आहेत ते क्लिअर होतील आणि त्यांना डिव्हिजनसुद्धा मिळेल. बेस्ट ऑफ 5 वाले विद्यार्थी ज्यांना बेस्ट ऑफ 6मध्ये कट ऑफमध्ये बसतात त्यांनासुद्धा ते घेणार आहेत. हे 100% आहे. त्यामध्ये रिजेक्शन होणार नाही. रिजेक्शन त्यांचंच होईल जे कट ऑफमध्ये बसणार नाही किंवा ते जे आहे त्यांना ते होल्डवर ठेवणार आहे. ठीक आहे. पुढेसुद्धा होल्डवर ठेवणार आहे जे कट ऑफमध्ये बसणार नाही त्यांना. ठीक आहे. आणि EWSचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर EWSचं काय होतं ते बघू, नाही तर आपण त्या रिलेटेड काही पुढची व्हिडिओज आपण घेऊच त्यांना फोकस करून. ठीक आहे. तर आशा करतो की बरीच माहिती तुम्हाला मिळाली असेल. वरच्यावर मी अशी अपडेट तुम्हाला देत असतो. आणि टेक्निशियन 4चं तुम्हाला सांगायचं राहिलं की टेक्निशियन 4ची वॅकन्सीचं कसं आहे की ते सध्या अजून डेट आलेली नाही आहे, कन्फर्म नाही आहे, परंतु तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. जे काही गायडन्स आहे ते मी टेलिग्राम थ्रू किंवा आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला देतच राहतो. आणि पुढेसुद्धा आपण ते त्याच्या टचमध्ये राहणार आहे. त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा, सिरियसली अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.